रुई छत्तीस येथे अवैध वेश्या व्यवसाय व कला केंद्राविरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण. कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा. ग्रामस्थांचा संताप. रुई छत्तीसी तालुका अहिल्यानगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसाय, कला केंद्र, डान्स बार व लेडीज वेटर सर्व्हिस त्वरित व कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात या मागणीसाठी आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या अवैध व्यवसायाबाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदने, पत्रव्यवहार तसेच ग्रामसभेचा ठराव देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस प्रशासनास लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर 10 दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. रुई छत्तीसी हे गाव मोठ्या प्रमाणात बाजारपेठेचे असून येथे महाविद्यालये व शैक्षणिक संस्था आहेत. या अवैध व्यवसायांमुळे विद्यार्थ्यांवर तसेच गावातील तरुण तरुणींच्या भविष्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या परिस्थितीमुळे अनेक पालक आपल्या मुलामुलींना महाविद्यालयात पाठवण्यास घाबरत असून गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की यापूर्वी अनेक वेळा पोलीस छापे टाकण्यात आले असले तरीही कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे अवैध व्यवसाय पुन्हा सुरू राहिले असून यामुळे संपूर्ण गावातील सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत हे अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास नगर सोलापूर महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याचा आणि वेळप्रसंगी आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या सर्व परिस्थितीस पोलीस प्रशासनच जबाबदार राहील, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले. दरम्यान या उपोषणाची दखल घेत पोलीस उपअधीक्षकांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी संबंधित अवैध व्यवसायांवर कारवाई करून ते सीलबंद केले जातील व यापुढे असे व्यवसाय चालू दिले जाणार नाहीत, असे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे. रुई छत्तीसी गावामध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसाय, कला केंद्र, डान्स बार व लेडीज वेटर सर्व्हिसवर पिटा कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी बंद करावे. गावामध्ये कायमस्वरूपी प्रतिबंधक उपाय म्हणून रात्रीची नियमित गस्त, संशयित ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणे व ग्रामस्थ पोलीस यांची संयुक्त समिती स्थापन करावी. गावातील महिला व मुलींच्या संरक्षणाबाबत ठोस उपाययोजना व त्याबाबत स्पष्ट लेखी माहिती द्यावी. गावात आढळलेल्या बांगलादेशी महिलांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. या अवैध व्यवसायांना सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबन अथवा विभागीय चौकशी करावी. जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांचे स्वतंत्र विशेष पथक नेमून संबंधित परिसर व जागा सीलबंद करावी. माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन हे व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची लेखी हमी द्यावी. ग्रामस्थांच्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून पोलीस प्रशासन पुढे कोणती ठोस व कठोर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. 13 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्याच विभागाने 11 महिला पकडल्या होत्या. त्याच्यावर काय कारवाई केली? चौकशीमध्ये काय सापडलं? काय केलं तुम्ही? आहे ना, तुम्ही त्याच्यावर नाही गुन्हा केला. 11 फेब्रुवारीला का नाही केला तुम्ही? वारंवार गुन्हे दाखल नाही करीत तुम्ही. हे गावाचं नाव आहे, बरोबर आहे. 5 बांगलादेशी तरुण पकडल्या, नाही बरोबर आहे ना. त्याच्यात साहेब आता आजही पुन्हा आपली गाडी आली साहेब. मग तुम्हाला काय वाटतं याच्यात काय असेल? तुम्हाला जे माहिती मला माहिती नाही. मग ते कारण चाललंय ना सगळं साहेब. मोबाईल नका तुम्ही इकडून या.
प्रवीण ईश्वर गोरे, राहणार रोहित छत्तीशी, तालुका जिल्हा अहिल्यानगर. आम्ही 26/12/2025 रोजी च्या ग्रामसभेची जी ग्रामसभा 30 तारखेला 30 जानेवारीला जी झाली होती, त्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी प्रामुख्याने गावामधील अवैध वेश्याव्यवसाय, कला केंद्र, लेडीज सर्व्हिस, वेटर्स या संदर्भात ग्रामस्थांनी आवाजी मतदानाने ठराव संमत केला होता. त्या ठरावामध्ये पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालय, तालुका पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, त्याचप्रमाणे या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा प्रतिनिधी खासदार निलेशजी लंके साहेब, त्याचप्रमाणे या नगर श्रीगोंदा मतदारसंघातील आमदार श्री विक्रम पाचपुते साहेब यांना गावातील समस्या, वेश्याव्यवसाय, कला केंद्र, लेडीज सर्व्हिस बऱ्याच दिवसापासून ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ह्या समस्या गावाने 30 जानेवारीच्या ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात मांडल्या होत्या. त्या ग्रामसभेमध्ये लोकांनी प्रशासनाला, नगर तालुक्याचे पोलीस अधिकारी या ठिकाणी ग्रामसभेला उपस्थित असताना लोकांनी दाखवून दिलं होतं कशा प्रकारे वेश्याव्यवसाय चालला जातो आणि कशा प्रकारे पोलीस त्या वेश्याव्यवसायाला संरक्षण देतात. हे ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये दाखवून दिलेलं होतं, व्हिडिओ दाखवले होते. परत काय ते गावाचं नाव परिसरामध्ये भरपूर प्रमाणात खराब झालेलं आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांना 30 तारखेलाच आम्ही त्यांना 10 दिवसाची मुदत दिली होती. त्या मुदत काल संपलेली आहे आणि त्यानुसार आम्ही आज 9/2/2026 रोजी आमरण उपोषणासाठी बसलो आहोत. 10 दिवसात काय कारवाई झालेली? कसलीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून नगर रोहित छत्तीशी ग्रामपंचायतला प्राप्त झाली नाही. फक्त एक पोलीस ऑफिसवरून फोन आला होता. आम्ही ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना आम्ही पोलीस स्टेशनला पाठवलं होतं, पण त्यांनी गावाचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी आलेत, त्यांनी अवहेलना केली आणि त्यांना दिवसभर बसून दिली आणि कसलंही त्यांच्या संग बोलणी चर्चा केली नाही अजिबात. सगळं फक्त बसून ठेवलं त्यांनी. सरपंचाची आणि सरपंचाबरोबर सरपंच गावचे प्रतिनिधी होते, त्यांनी गावाची अवहेलना केली त्यांनी. अशा मोठ्या प्रमाणात प्रशासनाचं हे याला पाठबळ आहे, त्याशिवाय चालू शकत नाही. आज आम्ही रोहित छत्तीस येथे आमच्या गावामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ आमरण उपोषणासाठी बसलो. इथून पुढच्या काळामध्ये जर समजा आम्ही पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये ते काही व्यवसाय जे चालू आहेत आमचे इथं अवैध व्यवसाय, म्हणजे त्याच्यामध्ये वेश्या व्यवसाय असेल, कला केंद्र असेल, डान्स बार असेल, लेडीज सर्व्हिस, वेटर्स असेल, हे प्रामुख्याने आमची प्रमुख मागणी आहे. हे बंद झालं पाहिजे. हे तात्पुरतं काय होतं साहेब, 1 महिना बंद करतात, परत चालू होते, बंद करतात, चालू होते. हे लपंडाव चालू आहे यांचा. हे कायमस्वरूपी बंद करण्याच्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते आम्ही आज पोलीस प्रशासनासमोर दिलेल्या आहेत. त्याच्या आमच्या मागण्या जर मान्य झाल्या, आम्ही 2-3 दिवस वाट पाहू. त्यातलाच रस्ता रोको आम्ही आमचा नगर करमाळा जो हायवे ते आम्ही अडवणार आहोत. ते नाही झालं तर आमचे तरुण वर्ग आहे काही, आम्ही आत्मदहनाचा आम्ही इशारा देणार आहेत प्रशासन. हे आमरण उपोषणाचे रूप हे अतिशय भयंकर होणार आहे पुढं. आणि हे अख्खं गाव तुम्हाला पहा, सर गाव आमच्या बरोबर आहे, सगळं ग्रामस्थ बरोबर आहे. व्यवसायाचा गावातील तरुण पिढीवर काही परिणाम होतो? साहजिकच आहे ना साहेब. हा व्यवसाय चालू असताना गावातील आमचे तरुण मुलं येतात, गावाचं नाव खूप खराब झालेलं आहे आणि लग्न जमाना त्यांचे साहेब. तुम्ही सांगा, आमच्या लोकवस्तीमध्ये व्यवसाय चालू येतं, कला केंद्र चालू येतं. गावातील महिला जर जात असतील तर लोक काय करताय, गाडेवाले आले बरं, तिथे येणारे लोक कसं असतात, खराबच असतात.
ते लगेच असं ना हे आहे का कुठं ते आहे का, म्हणजे असं गावातल्या महिलांचे आमचे हे होते हो याच्यात. आज आमच्या गावामध्ये एवढं मोठं कॉलेज येतं, 4-4, 5-5 हजार विद्यार्थी येतं. हे असं काळीमा फासणारे घटना आहेत ना हो. हे जर असे जर उद्या भविष्यात आमचे कोणते बाहेरचे पालक सगळे इथं विद्यार्थ्यांना पाठवणार नाहीत. हे रोहित शेट्टीशी एवढं बाजारपेठेचं गाव आहे, आज अशा धंद्यामुळे आज आम्हाला खाली बघायची वेळ येते. ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे ना. याला सर्वस्वी जबाबदार यांनी पोलीस प्रशासन यंत्रणेने याची दखल घेतली पाहिजे. तुम्ही त्यांना पाठीशी घालता कामा नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही ज्या वेश्या व्यवसाय असेल किंवा तत्सम अवैध व्यवसाय असतील त्याच्या बंद करण्यासाठी उपोषणात बसलोय. आणि या वेश्या व्यवसायाचा दुष्परिणाम असा होतोय की आज या ठिकाणी 5 ते 6 हजार विद्यार्थी आहेत. कॉलेजला येणारे असतील किंवा बाकीचे विद्यार्थी असतील, तरुण वर्ग असेल, या सगळ्या गोष्टींमुळे तरुण वर्ग वाम मार्गाला जाण्याची खूप शक्यता आहे. तरुण मुली आहेत कॉलेजला, शाळेत शिकण्यासाठी तरुण मुली आहेत, या मुली असतील किंवा तरुण मुलं असतील, या सर्व गोष्टी त्यांच्या निदर्शनात येत आहेत. येता जाता ते पाहत आहेत. या सगळ्या गोष्टी ते पाहून त्या वाईट वळणाला जाऊ शकतात किंवा भविष्यामध्ये एखादा न जाणू मोठा प्रकार या ठिकाणी घडू शकतो. जेणेकरून या सर्व गोष्टी बंद होण्यासाठी प्रशासनाने या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे. कारण की जर बंद नाही झालं तर उद्या एखादा अनुचित प्रकार झाल्याच्या नंतर गावाला नव्हे प्रशासनाला पण काळीमा फासण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी प्रशासनाला एक हात जोडून विनंती आहे आमची सर्व ग्रामस्थांची असेल किंवा परिसरातील सर्व नागरिकांची असेल की आपण योग्य ती दखल घेऊन या सर्व गोष्टींवर कारवाई करावी आणि आम्हाला या सगळ्या खराब गोष्टीतून मोकळा श्वास घेण्यासाठी सहकार्य करावं. जवळजवळ हे 3 वर्षापासून चालू आहे. कमी प्रमाणात होतं, काळ सुकला गेला, एकाच झालं, दुसऱ्याच झालं, असं 5-6 प्रकरण झाले. त्याच्यानंतर झाल्याच्या नंतर काय होतंय, हे धंदाणक्या लोकांनी चालू केल्यामुळं कोणी आवाज उठवायचा प्रयत्न केला नाही, त्यांना वेळोवेळी दाबावण्यात आलं. त्यांच्यावर प्रशासकीय दबाव असेल किंवा अन्य प्रकारे दबाव टाकण्यात आला. त्यामुळं हे इतके दिवस फोपावलं गेलं आणि आज त्याने उग्र स्वरूप धारण केलं. आणि आज ग्रामस्थ संयमाने घेत आहे. त्यांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने पाहू नये. जर सहनशीलतेचा अंत पाहिला तर याचे परिणाम खूप मोठे होतील. जसं बोलले तसं रस्ता रोको असेल किंवा आत्मदहनाचा सुद्धा या ठिकाणी आम्ही कारवाई करणार आहे. तरी तत्सम अधिकारी असतील किंवा जे कोणी यावर प्रशासन असेल त्यांनी योग्य ती दखल घेऊन आम्हाला या सगळ्या गोष्टीतून मुक्त करावं. आणि नक्कीच आमचं प्रशासनावर विश्वास आहे. प्रशासनानं कारवाई करून आम्हाला सहकार्य करावं एवढीच प्रशासनाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे. कारण की त्याच्यानंतर जो काही अनुचित प्रकार घडल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. प्रशासनाकडून तालुका पोलीस स्टेशनचे दादा आलेले आहेत आणि आता या ठिकाणी आणखी पण प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी दखल घेण्यासाठी आलेले आहेत. तरी आता इथून पुढची कारवाई आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तरी आमरण उपोषणावर आम्ही ठाम आहोत. आणि आमरण उपोषणावरच फक्त ठाम नसून जर या आमरण उपोषणाची दखल कोणी घेतली नाही किंवा याच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही जेवढे पण काही एवढे ग्रामस्थ बसलेले आहेत आम्ही आत्मदहनासाठी परावृत्त होऊ. आणि त्याचे आम्हाला आत्मदहन करून न देण्यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.